नमस्कार। रामनिरंजन झुंझुनवाला कॉलेज प्राणीशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या वन्यजीव सप्ताह साजरा करण्यानिमित्त हे विशेष बातमी सत्र। गेल्या काही महिन्यांपासून दक्षिणेकडील जंगलात कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या हालचालींना वेग। खात्रीलायक सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार सुमारे 2000 हस्तिदंताची तस्करी वीरप्पनकडून करण्यात आली। कर्नाटक सरकारचे वीरप्पनला पकडण्याचे प्रयत्न सातत्याने असफल। हत्तींच्या घटत्या संख्येची नोंद भारत सरकारकडून घेण्यात आली व त्या अनुषंगाने प्रोजेक्ट एलिफंटची स्थापना करण्यात आली। या प्रकल्पाची महत्त्वाची उद्दिष्टे जाणून घेण्यापूर्वी थोडी माहिती घेऊया हत्तींबद्दल। हत्ती हा जमिनीवरील सद्यस्थितीला सर्वात मोठा शाकाहारी प्राण्यांपैकी एक। त्याच्या दोन मुख्य जमाती आढळतात, आफ्रिकन आणि आशियाई। हत्तींचे कान मोठे व लांब असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करता येते। सुळे किंवा हस्तिदंत नर हत्तीलाच असतात। त्यांची सोंड स्नायूंनी बनलेली असते व त्याचा उपयोग विविध कामांसाठी होतो। हत्तीचा गर्भधारणा कालावधी साधारण 18 ते 22 महिने असतो। आफ्रिकन हत्ती हा आशियाई हत्तीपेक्षा आकाराने मोठा असतो। दोघांच्या कानाच्या आकारामध्ये देखील फरक आहे। हत्तींना पाहायला आवर्जून पर्यटक येतात। 1980च्या दरम्यान काही लाखांमध्ये त्यांची संख्या होती। सद्यस्थितीत ती काही हजारांवर आहे। त्यांच्या अस्तित्वासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत, नाहीतर ते नामशेष होतील। म्हणून हत्ती प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे। या प्रकल्पाची महत्त्वाची उद्दिष्टे थोडक्यात: हस्तिदंत तस्करीला आळा घालणे, हत्तींच्या शिकारीचे संपूर्ण उच्चाटन करणे, हत्तींच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे, हत्तींच्या भटकंतीचे मार्ग अडथळारहित ठेवणे, त्यांचे आयुर्मान वाढेल असे पोषक वातावरण ठेवणे, पाळीव हत्तींना सर्व सुविधा मिळतील याची खातरजमा करणे। सध्या हा प्रकल्प 16 राज्यात लागू करण्यात आला आहे। व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे येत्या काही वर्षात गजराजांची संख्या वाढल्यास नवल नाही। याबरोबरच हे विशेष बातमी सत्र इथेच समाप्त। पुन्हा भेटूया अशाच प्राणीशास्त्र विभागाच्या विविध कार्यक्रमात। नमस्कार।